डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित माझी आत्मकथा या पुस्तकातील परिच्छेद. त्या गोष्टी जणू काही आज घडल्यासारख्या वाटतात. स्वतःची पुस्तके असावीत, म्हणजे फक्त स्वतःच्या मालकीची, एवढीच त्यावेळी माझी महत्त्वाकांक्षा होती. त्या महत्त्वाकांक्षेमधूनच हल्लीचं माझं ग्रंथसंग्रहालय निर्माण झालं. त्यावेळीसुद्धा नवनवीन पुस्तके आणून देण्यासाठी मी माझ्या वडिलांजवळ हट्ट धरी. पण एखादं पुस्तक मागितलं की ते संध्याकाळपर्यंत माझ्या वडिलांनी कुठून तरी आणून दिलं नाही असं कधीच झालं नाही. आमची आर्थिक परिस्थिती खूप हलाखीची होती. ही गोष्ट आताच मी तुम्हाला सांगितली, पण त्यावेळी मला त्या गोष्टीची फारशी जाणीव नव्हती. माझ्या वडिलांचं अंतःकरण थोर यात शंकाच नाही. माझ्याकडून एखाद्या पुस्तकाची मागणी झाली की खिशात पैसे असोत नसोत, बहुतेक खिशात पैसे नसायचेच. खाकोटीस आपलं नेहमीचं मुंडासं मारून माझ्या वडिलांची स्वारी थेट बाहेर पडायची. त्यावेळी माझ्या दोघीही बहिणी येथेच मुंबईत असायच्या. त्यांची त्यावेळी लग्न झालेली होती. माझे वडील जे घरून निघायचे ते थेट माझ्या धाकट्या बहिणीकडे जायचे व तिच्यापाशी जे काही 3-4 रुपये माझ्या पुस्तकासाठी हवे असतील ते मागायचे. तिच्यापाशी तरी कुठून असणार 3-4 रुपये? बिचारी कळवळ्याने माझ्यापाशी एवढे रुपये नाहीत असं म्हणायची. लगेच माझे वडील पुन्हा मुंडासे खाकोटीस मारून माझ्या थोरल्या बहिणीकडे जायचे. तिच्यापाशी सुटे रुपये नसले म्हणजे ते तिच्याकडून एखादा दागिना मागून आणत असत. अर्थात हे सारे दागिने माझ्या बहिणीला लग्नात दिलेले होते. तरी पण त्यांच्या नेकी पहा केवढी होती. तो दागिना घेऊन ते एका ठराविक मारवाड्याकडे जात. त्याच्याकडे महिन्यासाठी तो दागिना गहाण ठेवीत आणि महिना संपला की पेन्शन हाती पडल्याबरोबर वडील पुन्हा त्या मारवाड्याच्या घरी जात व तो गहाण ठेवलेला दागिना सोडवून आणून बहिणीला पोचता करत. त्यामुळे माझ्या वडिलांनी दागिना मागितला तर ती कधी नाही म्हणत नसे. याला आणखीही एक कारण होतं. माझी आई माझ्या अगदी लहानपणीच वारलेली असल्यानं मला माझ्या आत्यानं वाढवलं होतं. ही आमची आत्या म्हणजे वडिलांपेक्षा मोठी असल्याने तिचा घरात मोठा रुबाब व दरारा असे. माझे वडीलसुद्धा तिला खूप मान देत असत. त्यामुळं व मी आत्याचा लाडका म्हणून घरात मला बोलण्याची कोणाची छाती नव्हती. याचा परिणाम असा झाला की मी मात्र त्यामुळे खूपच लाडावलो. माझ्या सुखासाठी माझे वडील किती दगदग सहन करीत व नाना तऱ्हांच्या अडीअडचणींना कसे तोंड देत याची मला त्यावेळी मुळीच जाणीव नव्हती. मी शेंडीला चपचपीत तेल चोपटून या नव्या आणलेल्या पुस्तकांची उशी करून खुशाल आपला झोपी जायचा. या पुस्तकांची त्यामुळे काय दुर्दशा होत असेल याची तुम्हीच कल्पना केलेली बरी. लहान वयापासून मला वाचनाचा विलक्षण नाद लागला. तो इतका की अमुक पुस्तकात अमक्या ठिकाणी एखादी महत्त्वाची बाब आहे ही गोष्ट कोठेही टाचणे वगैरे लिहिली नसतानाही मी ताबडतोब आठवू शकतो. या माझ्या सवयीमुळेच माझी स्मरणशक्ती तल्लख झालेली आहे. पुस्तके लिहित असताना वेळ कसा निघून जातो व दिवसांमागून दिवस कसे निघून जातात हे मला कळून येत नाही. माझे लिखाण चालू असताना माझ्या साऱ्या शक्ती एकवटलेल्या असतात. मी जेवणाचीही पर्वा करीत नाही. मी कधी कधी तर रात्रभर वाचत लिहित बसतो. मला त्यावेळी कधी कंटाळा येत नाही की थकवा वाटत नाही. पण काम संपून ते एकदा हातावेगळंच झालं की मी अत्यंत निरुत्साही व असंतुष्ट होतो. मला 4 मुले झाली असती तर जेवढा आनंद झाला नसता तेवढा मला माझं पुस्तक प्रसिद्ध झालं म्हणजे होतो. धन्यवाद.